श्रीगोंद्यात साखळीचं पाणी पेटलं, शेतकऱ्यांचा रास्ता रोको। श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी ताटाखालचे मांजर झालेत का? स्मितल बाबळे। विखे लंकेसह लोकप्रतिनिधी गप्प आहेत, शेतकऱ्यांना वाली कोण? स्मितल बाबळे। साखळी योजना चुकीच्या पद्धतीने घोडच्या शेतकऱ्यांवर लादली असून विखे लंकेसह लोकप्रतिनिधी गप्प आहेत, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी ताटाखालचे मांजर झालीत काय, असा सवाल काँग्रेसचे नेते स्मितल बाबळे यांनी केला आहे। घोड धरणावरून प्रस्तावित असलेल्या साखळी पाणी पुरवठा योजनेवरून आता घोड लाभ क्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। ही योजना घोड धरणावर लादणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकण्यासारखी असून या योजनेला शेतकऱ्यांनी एकमुखी आणि तीव्र विरोध करत शेतकऱ्यांनी नगर दौंड महामार्गावर रास्ता रोको केला। या संदर्भात अभियंता घोड पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले असून योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनात म्हणणे आहे की घोड धरण हे अतिशय जुने आणि मातीचे धरण आहे। या धरणातून गाळ काढणे किंवा त्याची उंची वाढवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही। तसेच कुकडी प्रकल्पामुळे या भागातील पाणी आधीच कमी झाले आहे। सध्या घोड लाभ क्षेत्रात पाण्याची इतकी टंचाई आहे की पिकांना तिसरे आवर्तन देणेही कठीण झाले आहे। स्वतःच्या क्षेत्राला पाणी अपुरे असताना दुसऱ्या योजनेसाठी पाणी वळवणे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी काँग्रेस नेते स्मितल बाबळे यांनी प्रशासनाला सुचवले आहे की साखळी योजना घोड धरणाऐवजी विसापूर धरणावरून राबवण्यात यावी। विसापूर धरणाची उंची आणि खोली वाढवणे शक्य आहे। तसेच साखळी आणि विसापूरमधील अंतर कमी असल्याने ही योजना अधिक फायदेशीर आणि कमी खर्चाची ठरेल। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साखळी योजनेवरून येणाऱ्या काळात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज मराठी, श्रीगोंदा। नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडियावरून आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान असलेली या ठिकाणी घोड योजना, तर या घोड योजनेवरून आज साखळी योजना करण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यासाठी मंत्रिमंडळाची देखील मंजुरी मिळाली आहे। परंतु खऱ्या अर्थानं घोड खालील शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी मडेवडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून या योजनेला विरोध दर्शवला आहे। तर आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते या ठिकाणी भैया बाबळे, यांना आपण विचारूया नेमकं आपल्या या योजनेला विरोध काय आहे नेमका? मुळात म्हणजे पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो, साखळीला पाणी देण्याचा आमचा विरोध नाहीये, हे पहिल्यांदा समजून घ्या। परंतु योजना ज्या पद्धतीने मंजुरी झालेली त्याला आमचा विरोध आहे। ओव्हरफ्लोचं पाणी हे सांडव्याच्या बाहेर असतं आणि त्यातून ते ओव्हरफ्लोचं पाणी उचललं पाहिजे, परंतु योजना करताना ही धरणाच्या बॅकवॉटरला म्हणजे जिथं साठा राहतो धरणाच्या पाण्याचा त्यातून हे ओव्हरफ्लोच्या नावाखाली हे पाणी उचलण्याची योजना केली, त्याला आमचा विरोध आहे। नेमकी योजना कशी आहे? योजना स्वरूप कसं आहे? काही लोकांमध्ये मनामध्ये संभ्रम आहे, नेमकी योजना कशी आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल? कशी योजना आहे? मुळात म्हणजे घोड ते साखळीच्या शेतकऱ्यांची पाण्याची मागणी ही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। त्यांची 30-40 वर्षापासूनची मागणी ही विसापूर धरणावरून होती। परंतु आता खासदारकीचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये आपले जे विद्यमान पालकमंत्री आणि पाटबंधारे जलसंपदा मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार सुजय विखे यांना या भागाने पराभूत केलं, हा राग मनामध्ये धरून आणि कुठेतरी श्रीगोंद्यामध्ये संघर्ष तयार होईल आणि श्रीगोंद्यात म्हणजे धड साखळीच्या शेतकऱ्यांचाही फायदा होणार नाही आणि घोडच्याही शेतकऱ्यांचाही फायदा होणार नाही, अशी ही योजना मुद्दामून या नेत्यांनी ही श्रीगोंद्यावरती घोडच्या धरणावरती टाकलेली आहे। आणि योजना करताना एकतर आमचं घोडचं धरण हे 12 धरण पूर्वी होतं, त्यानंतर ते 8 माही झालं, 6 माही झालं, आता फक्त त्याचे 2.5 म्हणजे 3 सुद्धा नाही 2.5 रोटेशन मिळेल अशी परिस्थिती आहे। जे धरण 7.5 TMCचं खऱ्या अर्थाने आहे ते कागदावरती 9.78 TMCचं दाखवलेलं आहे। म्हणजे ती एक चूक, म्हणजे कागदी घोडे नाचून ही योजना केलेली। प्रत्यक्षात जर पाण्याचा साठा पाहिला तर 5.5 TMC पाणी हेच फक्त सिंचनासाठी वापरासाठी योग्य असते। 2.5 TMC पाणी हे डे स्टॉक म्हणून त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि 5.5 TMC मधून जर त्यांना पाणी ओव्हरफ्लोचं म्हणता तर तुम्ही जे सांडवरून बाहेर पडणार पाणी ते मग त्यांना देताना जे तुम्ही रिझर्व 1.80 TMC केले, तुम्ही 2 TMC द्या, 3 TMC द्या, पण ते धरणाच्या खालून द्या।
ही आमची प्रथमतः मागणी. आणि याची अडचण अशी, जी योजना आता मंजूर झाली, 5.5 TMC मधून जर त्यांना पाणी द्यायचं म्हटलं तर आताच मुळात म्हणजे परिस्थिती अशी आहे की एका रोटेशनला डावा आणि उजवा कालव्याचं जर रोटेशनचं जर पाण्याचा हिशोब पाहिला तर 1.5 TMC पाणी एका रोटेशनला लागतं. मग 3 रोटेशन जर करायचं म्हणलं तर 4.5 TMC पाणी लागतं. परंतु आज वस्तुस्थिती पाहिली तर तेवढा पाणी साठा हा धरणामध्ये नाहीये. आणि अनेक योजना आपण ओव्हरफ्लोच्या पाण्यावरती ज्या उपसा योजना झालेल्या आहेत त्याचा जर बारकाईने अभ्यास केला, चालू करताना योजना मंजूर करताना त्याला गोंडस नाव दिलं जातं ओव्हरफ्लोचं. परंतु ओव्हरफ्लोच्या नावावरती जर ती योजना त्या धरणावरती टाकली तर ती नंतर ओव्हरफ्लोची योजना राहत नाही, 12ही ती योजना चालू राहते. म्हणजे जर त्या शेतकऱ्यांची पावसाळ्यातली मागणी असेल आणि जर त्यांना जानेवारी-फेब्रुवारी मध्ये जर त्यांनी पाण्याची मागणी केली तर त्यांना हे पाणी द्यावंच लागणार आहे. मग त्यांना पाणी दिल्याच्या नंतर इथं जे मूळ लाभधारक शेतकरी आहेत गोडचे, त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न या ठिकाणी बिकट होणार आहे. हा अभ्यास खरं लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं होतं. आणि तो अभ्यास न करता मुळात म्हणजे श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे ताटाखालचे मांजर झालेत काय, असा सवाल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये. मग ही जी योजना आहे ती घोड खालील शेतकऱ्यांच्या जीवावर लादली गेली का असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच लादली गेलेली आहे. कुठंतरी म्हणजे राजकीय सूड हा काढण्याचा प्रयोग आणि हा उद्योग खऱ्या अर्थाने चाललेला आहे. आणि याच्यात विशेष शेतकऱ्यांना एक वाटतं की ही योजना मंजूर झाल्याच्या नंतर तालुक्यातला एकही नेता किंवा लोकप्रतिनिधी याच्यावरती बोलायला तयार नाही. म्हणजे ज्या विखेनला पाडून लोकांनी लंकेनला निवडून दिलं ते लंके या योजनेवरती बोलायला तयार नाही. म्हणजे आज शेतकऱ्यांचा कुणीही वाली राहिलेला नाही. आज शेतकरी आज आमचा रस्त्यावरती उचलला. आज स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बलबोलत्यावरती कोणताही नेता नसताना शेतकरी आज रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला स्वतःचा स्वार्थ कळतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या समोर भल्या भाल्यांना झुकावं लागतं, हा इतिहास आहे. आणि ही योजना सुद्धा आमचा शेतकरी नक्कीच या ठिकाणी होऊ देणार नाही, एवढं मात्र खात्रीने सांगतो. ही योजना जी झाली, मंजूर झाली, ते विसापूर धरणाहून न करता घोड धरणाहून केली, नेमकी याचं माझं कारण काय असू शकतं? मग आमचं म्हणणंच ते ना, ज्यावेळी आमच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही त्यावेळेस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय असतं, तुमची डिमांड येत नाही म्हणून आम्हाला तुम्हाला पाणी देता येत नाही. मग अशी साकाळवरच्या कोणत्या शेतकऱ्यांची डिमांड होती की आम्हाला घोडवरून योजना पाहिजे? कोणाचीच नाही. बरं, विषय जर पाहायला गेला तर घोडचं धरण हे जुनं धरण आहे, त्याला ना उंची वाढवता येते ना खोली करता येते. विसापूरचं धरण हे नवीन आहे, त्याच्यामध्ये उंची वाढवता येते, खोली वाढवता येते. जर मग खरंच ह्यांना पाणी साखळ्यावाल्यांना द्यायचंय का हा प्रश्न पण येतो. जर द्यायचा असेल तर डिंबे माणिकडो बोगदा या ठिकाणी करून कुकडीमध्ये पाणी विसापूरमध्ये घेऊन ते पाणी म्हणजे त्या ठिकाणाहून लिफ्ट करून साखळ्याला मिळू शकतं. परंतु हे सगळा जर उपद्व्याप पाहिला तर धड शेतकऱ्यांना ते साखळ्यालाही यांना पाणी द्यायचं नाही आणि घोडलाही पाणी यांना मिळू द्यायचं नाही, ही योजना खऱ्या अर्थाने दिसती. आणि यातून तुमच्या माध्यमातून मी एक सांगतो की जे शेतकरी कधीच कुठं मागणी करत नाही, पण एकदा वॉटर ऑडिट खऱ्या अर्थानं धरणाचं होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रिझर्व कशासाठी किती पाणी कुणी केलेलं आहे हे शेतकऱ्यांना माहिती नाही. आज जर आपण कागदोपत्री मागायला गेलं तर मला एक यादी माहितीच्या अधिकारात मिळालेली, त्याच्यामध्ये फक्त 10 संस्थांनी तिथे पाणी लिगली त्यांना उचलण्यास परवानगी दिलेली. मग बाकीचं जे पाणी जातं हे पाणी जातं कुठं? म्हणजे ह्याचं सुद्धा वॉटर ऑडिट होणं खरं गरजेचं आहे. आणि जर आमच्याकडे अतिरिक्त पाणी असलं, जर ओव्हरफ्लोचं पाणी पडलं, आमची काही हरकत नाही. फक्त ती योजना करताना धरणाच्या खालून होवी, धरणाच्या वरती योजना करू नये. जे आज अधिकारी जे आंदोलनाला आले होते आपल्याकडे, त्या आपण ज्या प्रमुख मागण्या केल्या त्या कोणत्या केल्यात? प्रमुख मागणी आता सध्या जे रोटेशन चाललेले इथून मागे जर घोडचं रोटेशन पाहायला गेले तर 30 दिवसाचे 45 दिवसाचे रोटेशन या ठिकाणी व्हायचे. परंतु आज परिस्थिती अशी, अधिकारी सांगताना गोंधळतात. पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी 16-17 दिवस चालेल म्हणले, नंतर म्हणले 18 दिवस चालेल, आज अधिकारी म्हणले 20 दिवस चालेल. तर त्यांना विचारलं आम्ही पाणी किती आहे, तर ते म्हणले 700 MCFT. 700 MCFT मध्ये बरोबर त्यांचं म्हणणं की एक 15-20 दिवस रोटेशन चालेल. पण जर डिंब्यामध्ये आज पाणी शिल्लक आहे, डिंब्यातून जर लोकप्रतिनिधींनी आणि पालकमंत्र्यांनी जर खरी ताकद वापरली आणि जर शेतकरी जागवायचं ठरवलं तर 1 TMC पाणी बंधाऱ्याच्या फळ्या काढून घोड धरणात आणू शकतात. परंतु ही मानसिकता त्यांची आहे का नाही आता हे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात कळेल. म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर घोड खालील जे शेतकरी आहेत तर त्यांची आज मागणी अशी आहे की घोड धरणावरून जी साखळी योजना होत आहे ती खऱ्या अर्थाने या योजनेला त्यांचा विरोध आहे. आणि ही योजना जी होत आहे
ती घोड धरणाहून न करता विसापूर धरणाहून पण होऊ शकते, असं या ठिकाणी त्यांचं मत आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.